नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संख्येचा लहान मोठेपणा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत रेघेने योग्य जोडी लावा. तर रेघेने योग्य जोडी कशी लावायची पहा. काय सांगितलेलं आहे? 527 ही 272 पेक्षा मोठी संख्या आहे. कारण आपल्याला इथं सांगितलेलं आहे. 527 मध्ये 5 शतक आहेत. 272 मध्ये 2 शतक आहेत. म्हणजेच 5 शतक 2 शतकापेक्षा मोठे आहे. म्हणजे संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना सुरुवातीला आपण सगळी संख्या न पाहता फक्त सुरुवातीला काय पाहायचंय, त्या संख्येचा शतक पाहायचा आणि शतक पाहूनच ती संख्या लहान आहे का मोठी आहे हे सांगायचं आहे. शतक पाहून संख्या लहान आहे का मोठी हे पटकन सांगता येते. याला जास्त वेळ लागत नाही. आता पुढची संख्या पाहूया. 339 ही 392 पेक्षा लहान संख्या आहे. याचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे पहा. 239 मध्ये 2 शतक आहेत. पहा इथं हे शतक किती आहे? 2 आहे. आणि 392 मध्ये 3 शतक आहे. इथं हे 3 शतक आहे. म्हणजेच 2 शतक 3 शतक पेक्षा लहान आहे. हे पहा, हे 2 शतक आणि हे 3 शतक. हे 2 शतक हे 3 शतक पेक्षा लहान आहे. म्हणून हे चिन्ह इथं येते. त्यानंतर पुढे पहा. 110 पेक्षा 101 लहान आहे. कारण विचारलंय. आता या संख्येची जोडी आपण शोधूया. ची जोडी या ठिकाणी येते. आता कारण काय पहा. दोन्ही संख्यात शतक समान आहेत. पाहूया आपण. या ठिकाणी 1 शतक आहे, या ठिकाणी 1 शतक आहे. हे दोन्ही शतक समान झाले. मग आता काय करायचं? शतक जर समान असतील तर त्यापुढे दशक स्थानची संख्या आपण पाहिजे आणि त्यावरून ठरवायचं. तर दशक स्थानी काय आहे? या संख्येत 1 आहे आणि या पुढच्या संख्येत काय आहे? 0 आहे. ते इथं दिले पहा दशक. या संख्येतला दशक 1 घेतलेला आहे आणि या संख्येतला दशक 0 घेतलेला आहे. मग संख्या कोणती लहान आणि मोठी हे आपल्याला आता पटकन सांगता येते. तर 1 दशक पेक्षा 0 हे लहान आहे. ते पाहूया आपण. 475 ही 457 पेक्षा मोठी संख्या आहे. कारण आता या संख्येची जोडी इथे वरती आहे. कारण काय सांगितले पाहूया. 475 आणि 457 मध्ये शतक समान आहेत. पहा बरं, इथं 4 आणि इथं 4 शतक समान आहेत. 475 मध्ये 7 दशक बघा. 475 मध्ये 7 दशक आणि 457 मध्ये 5 दशक. 457 मध्ये 5 दशक. 7 दशक पेक्षा 5 दशक हे लहान आहे. पहा 7 आणि 5 हे आपण पटकन सांगू शकतोय. 153 पेक्षा 157 ही संख्या मोठी आहे. कारण या संख्येचं या ठिकाणी दिलेलं आहे. 153 आणि 157 मध्ये शतक व दशक दोन्ही समान, मात्र एकक वेगवेगळे आहेत. पहा इथं शतक 1 आहे. या संख्येमध्ये सुद्धा शतक 1 आहे. या दोन्ही संख्या समान झाल्या. आता त्यापुढे 5 दशक 5 दशक. या दोन्ही संख्या 5 आणि 5 दशक दोन्ही समान झाल्या. मग आपल्याला संख्या लहान आणि मोठी सांगता येत नाही. म्हणजे दोन्ही समान झालेल्या आहे या ठिकाणी. तर आता आपण काय पाहायचं पुढे? एकक पाहायचा संख्येचा. 3 आहे या ठिकाणी एकक आणि या ठिकाणी 7 आहे. मग 3 एकक पेक्षा 7 एकक हे मोठे आहे. म्हणून हे चिन्ह इथं आलेलं आहे. कारण आपल्याला हे समजलेलं असेल. आता प्रश्न तिसरा पाहूया. प्रश्न तिसरा. सूचनेनुसार अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या अंकात व अक्षरात लिहा.
523 या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल करून तयार होणारी संख्या. काय सांगितलंय? दशक व एकक. पहा, हा दशक आहे आणि हा एकक आहे. या संख्येची काय करायची? आपल्याला अदलाबदल करायची. तर शतकाची काय अदलाबदल करायची नाही. मग शतक आहे असंच ठेवायचं आहे. म्हणून 5 ही संख्या आपण आहे अशी घेतली. आता काय बदलायचं आहे? दशक आणि एकक. एकक येणार दशकाच्या ठिकाणी. एकक काय आहे? एकक काय आहे? 3 आहे. तर आपण इथं घेऊया 3. त्यानंतर दशक एककाच्या ठिकाणी जाणार. संख्या काय तयार झाली? 532. तर ही संख्या आपल्याला अक्षरात सुद्धा लिहायची आहे. तर पहा 532 ही संख्या अक्षरात लिहिलेली आहे. आता पुढे पाहूया. 716 या संख्येतील शतक व दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल करून तयार होणारी संख्या. आता काय आपल्याला बदलायचं आहे? शतक आणि दशक. शतक आणि दशक. तर शतकाच्या ठिकाणी दशक येणार. दशक काय आहे? 1. आणि दशकाच्या ठिकाणी शतक जाणार. शतक काय होता? 7. आणि एकक आहे असा ठेवायचा आहे. मग संख्या काय तयार झाली? 176. तर पुढची संख्या बघूया. 804 या संख्येतील शतक व एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल करून तयार होणारी संख्या. आता काय सांगितलंय? शतक आणि एकक. शतक काय आहे? 8. एकक काय आहे? 4. आता शतकाच्या ठिकाणी एकक येणार 4. दशक तसाच राहणार आहे आणि एककाच्या ठिकाणी शतक येणार. संख्या काय तयार झाली? 408. आता ही संख्या आपण अक्षरात लिहूया.